नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अर्थात आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या आरक्षणासंदर्भात सरकारने ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकांसंदर्भात. कारण लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत आज सरकारने जो निर्णय घेतला आणि त्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याबाबतचा विचार मांडला. मग ज्या वेळेला प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आरक्षणाच्या बाबतीत पुढे येत असताना बाकी इतर समाजाचं देखील ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, मराठा मुस्लिम आरक्षणाच्या वेळेस देखील बंजारा समाजाने मोर्चा काढलेला होता की आमचाही विचार एसटी साठी करावा. त्याचबरोबर धनगर समाज म्हणते की आमचाही समावेश एसटी मध्ये करून द्यावा. या सगळ्यावरती तोडगा म्हणून राज्य सरकारने तिसरी सूची तयार केली आणि तिसऱ्या सूचीच्या मार्फत केंद्र सरकारला त्याचं शिफारस पत्र पाठवलं की याचा विचार तुम्ही करावा. पण इतकं होऊन देखील राज्यात अशा प्रकारचं केलेली आरक्षणाची सूची किंबहुना त्या समाजाला दिलं गेलेलं आरक्षण हे कायद्याच्या दृष्टीने कोर्टात जर या संदर्भात कोण उभं राहिलं तर ते टिकेल का? कारण सुप्रीम कोर्टानंच मुळात मर्यादा घालून दिलेल्या आहेत की 49.1% वर आरक्षण कुठल्याही समाजाच्या बाबतीतलं असेल ते गेलं नाही पाहिजे, त्याच्यावर गेलं नाही पाहिजे. पण आत्ता प्रत्यक्षात स्थिती मुस्लिम आणि मराठा समाजाला दिल्या गेलेल्या आरक्षणाच्या नुसार जर आपण पाहिलं तर 73% राज्यात आरक्षणाच्या बाबतीतली सरकारची घेतलेली निर्णयाची प्रक्रिया असेल किंबहुना जे समाज आरक्षणाच्या चौकटीमध्ये आणले गेलेत त्यांची टक्केवारी जाते. मग हा निर्णय खरंच कोर्टामध्ये ग्राह्य मानला जाणार का? याच सगळ्या मुद्द्याला घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल आहे, मोदी लाटेला निष्प्रभ करण्यासाठी आघाडी सरकार आरक्षणाचं राजकारण करतंय का? आणि या मुद्द्याला धरून बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. डॉक्टर राजू वाघमारे, पहिल्यांदा आजच्या सवालमध्ये आलेत, मी स्वागत करतो तुमचं. वारंवार वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही याल चर्चा करायला. आपल्यासोबत आहेत माजी खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य हरिभाऊ राठोड. हरिभाऊ राठोड बंजारा समाजाचं देखील नेतृत्व करतात आणि तिसरी सूची नेमकी बनवली गेली, याचा खराच फायदा होणार आहे का? आणि झाला असता तर ते किती आधीपासून याचा सगळा पाठपुरावा करायला हवा होता हे आपल्याला समजावून सांगतील. आपल्यासोबत येणार आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये. आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड. प्रवीण गायकवाड देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भातली राज्य सरकारच्या भूमिकेवर आपलं मत स्पष्टपणे मांडतील. आपल्यासोबत आहेत शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक प्राध्यापक मनोहर दोंडे औरंगाबादवरून. ते आजच्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं जी भूमिका घेतली त्याबाबत आपलं मत मांडतील आणि त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील, त्यांचं काही म्हणणं असेल ते स्पष्टपणे मांडतील. आपल्यासोबत फोनवरती आहेत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे देखील. आपण सगळ्यांविषयी या बोलणार आहोत. मला सुरुवात राठोड साहेब तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारचं आरक्षणाचं हे राजकारण आता होत आहे याचा खरंच फायदा होईल प्रत्येक समाजाला ज्यांच्या मागण्या पुढे येत आहेत? निश्चितच आरक्षणाचा फायदा सगळ्यांनाच होतो, परंतु आता तुम्ही हे जे हा प्रश्न उपस्थित केला आहे की आघाडी सरकार या संदर्भात राजकारण करत आहे का, मी त्याचं उत्तर देईन स्पष्ट नाही. खरं तर तुम्ही राजकारणावर बोलण्यापेक्षा नंतर आपण त्याच्यावर येऊ. परंतु हे आरक्षण ज्याच्यामुळे आलं आहे त्याचं जे आरक्षणाचं जे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी तरतूद केली आहे ती जो मागास समाज आहे, जो अत्यंत मागास समाज आहे त्यांना बरोबरीनं आणण्यासाठी हे आरक्षणाचं तत्व होतं. परंतु सुरुवातीला काय शासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या ज्या चुका झाल्या, आता खरं म्हणजे धनगरांचं धनगड हे आधीच शेड्यूल ट्राईबमध्ये होते, नंतर कोळी आहे, महादेव कोळी आहे हेही होते, बंजारा समाजसुद्धा, परंतु दुसऱ्या नावाने होते. जसे बंजारा समाजाला नायक नायकडा असं म्हणायचे, ते सगळ्या सूचीमध्ये आहे. पण त्यावेळेस आमच्या या समाजामध्ये कोणी सुशिक्षित नव्हतं, कोणी ती सूचीच बघितली नाही, ते कॉन्स्टिट्यूशन उघडून कोणी बघितलंच नाही की हे आम्हीच आहोत. हे फार नंतर आत्ता हे समजायला लागलं, तेव्हा आरक्षण सगळ्यांना समजायला लागलं. पूर्वी आरक्षणाबद्दल गंधही नव्हता. फार पूर्वी 1953 बरोबर अटल आपले अडवाणी आपले लालबहादूर शास्त्री आमच्या दिग्रसला आले होते आणि पंडितजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही बंजारा मेळावा जा आणि जाहीर करा. त्यांनी रेस्ट हाऊसमध्ये गप्पा मारताना सांगितलं चला तर तुमच्या काय मागण्या आहेत. तर आमचेच लोक मोठे मोठे पगडीधारक ते उभे राहिले ना, हे आम्हाला कुठल्या रांगेत बसवता तुम्ही, आम्हाला हे आरक्षण नको आहे, आम्ही तर राजपूत क्षत्रिय आहोत, आम्ही तर क्षत्रिय आहोत. अशा पद्धतीने आमच्याच लोकांनी विरोध केला सुरुवातीला. परंतु आता आरक्षणाचं महत्त्व सगळ्यांना पटायला लागलं. हा म्हणून राजकारण होतंय, महत्त्व पटायला लागलं म्हणून राजकारण होतंय, हे तर तुम्हाला पटतं की नाही? नाही, राजकारण आम्ही करत नाही. आत्ता तुम्ही म्हणताय ना आघाडी सरकार करत नाही. राजकारण करत असेल तर भारतीय जनता पार्टी करत आहे आणि इतर लोक करत आहेत. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, धनगराला मला सांगा, तुम्ही धनगराला काय आरक्षण दिलं नाही? शरद पवार साहेबांनी, मला माहित आहे मी त्या मुवमेंटमध्ये होतो, 3% आरक्षण. खरं तर धनगर भटक्यांमध्येच नव्हते,
ते शेड्यूल ट्राईबमध्ये होते, पण शेड्यूल ट्राईबला आरक्षण मिळत नाही म्हणून ओबीसी मध्ये त्यांच्या लिस्ट आउट केलं मंडल कमिशनने. नंतर शरद पवार साहेबांनी त्यांना 3% आरक्षण दिलं. 3% आरक्षण आम्हाला नाही, आम्हाला वाढून पाहिजे. मोर्चा काढला. आम्ही, मी, मखराम पवार वगैरे आम्ही त्या मोर्चामध्ये, अनंतकुमार पाटील आमचे, त्या एका दिवसात 3.5% आरक्षण एकाच समाजाला दिलं. मग ज्या व्यक्तींनी 3.5% आरक्षण दिलं आणि शरद पवार साहेबांना सगळे लोक आता शिवा देतात, हे म्हणजे न पटण्यासारखं आहे हे आता जे चालू आहे. आणि परवा तुम्हाला सांगतो एक घटना, की ज्यावेळेस मान्य आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस जेव्हा तिथे जाऊन त्यांनी उपोषण सोडवलं, तर काय सांगितलं देवेंद्र फडणवीसनी, की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही असं देणार, म्हणजे आदिवासीच्या सवलतीला धक्का न लावता आम्ही धनगरांना आरक्षण देऊ. म्हणजेच काय, म्हणजे तिसरी सूची. आणि तेच जेव्हा मान्य आमचे मुख्यमंत्री यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये औपचारिक बोलताना जे काही तिथं विषय झाला, सांगितलं की आम्ही तिसरी सूची देऊ, तर लगेच धनगर समाजाकडून फार मोठा विरोध झाला, अटॅक केला त्यांना, की आम्हाला तिसरी सूची नको. मग एकीकडे जे फडणवीस बोलतात ते हेच बोलतात की आम्ही त्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत. याचाच अर्थ तिसरी सूची होते. याचाच अर्थ शेड्यूल ट्राईब बी म्हणा, त्याला काही नाव द्या, काही नाव द्या, पण ते तिसरी सूची होते असं तुम्ही म्हणता. विनायक मेटे आपल्या सोबत आहेत. विनायक मेटे, हा तिसऱ्या सूचीचा पर्याय धनगर आरक्षणाच्या संदर्भातला जो समोर आला, किंबहुना मराठा मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत देखील आपण चर्चा केलेली होती, पण आज लिंगायत आरक्षणाच्या संदर्भात जी चर्चा झाली, सरकार त्यावर पावलं उचलत आहे, तुम्हाला वाटत नाही हे राजकारण आहे? असं आहे राजेंद्रजी, की निश्चितपणानं आपण जे म्हणताय त्याच्या मी सहमत आहे की या आरक्षणावर राजकारण होते आणि ते सरकार करत आहे. परंतु हे आरक्षणावर राजकारण जरी होत असलं तरीही याचा फायदा ज्या समाजाला आरक्षण दिलं जातंय त्याला निश्चितपणे होतोय. मग ते किती होतो, काय होतो, कसा होतो हा भाग नंतरचा वेगळा, परंतु ते देण्याच्या पाठची जी मानसिकता आहे ती मात्र या सरकारची राजकारणाची आहे. आपल्याला जर माहिती असेल, आता आपल्याला आपण अनेक वेळा, तुम्ही स्वतः मराठा आरक्षणावर चर्चा केली, बाकीच्या याच्यावर चर्चा केली, आपण सहभागी झाला, सगळ्या गोष्टीवर अनेक वेळा प्रकाश टाकला. तेव्हा सरकारने हे आरक्षण कधी दिलं? मेठेंचा आपला संपर्क तुटला, आपण परत एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. मला डॉक्टर वाघमारेंना विचारायचं, ते म्हणाले की सरकार राजकारणच करते, वेगवेगळ्या पद्धतीने का मांडणं होईना पण ते राजकारण होत आहे. नाही, कसं आहे बघा, की आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात एक प्रकारची पद्धत आता रूढ झालेली आहे. म्हणजे जर सरकारने कुठची गोष्ट केली तर सरकार राजकारण करत आहे, आणि सरकारने जर त्या बाबतीत लक्ष दिलं नाही तर सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इतकी वर्ष पेंडिंग पडलेला, माननीय नारायणराव राणे यांच्या समितीखाली नारायण राणे साहेबांनी जवळजवळ 5 लाख फॅमिली आणि 18 लाख इतर पद्धतीने त्यांना कॉन्टॅक्ट करून आणि संपूर्ण सर्वे करून आणि रिसर्च करून हा सगळा निर्णय दिला, आणि मराठ्यांना आपण 16% आरक्षण या सरकारने दिलं. मग ज्यावेळी आता आरक्षण मिळालं त्यावेळी जर आपण म्हणत असाल की हे राजकारण म्हणून आपण आरक्षण दिलं, तर मग तुम्हीच या आरक्षणासाठी आग्रही होतात, तुम्हीच ही मागणी मानलेली. म्हणजे तुम्ही एका बाजूने ती मागणी मांडायची, मागणी पूर्ण केली की तुम्ही म्हणायचं की सरकार राजकारण करते. म्हणजे अशा प्रकारचं दुटप्पी धोरण जर हे लोक करत असतील, आणि बघा आरक्षण हा जो मुद्दा आहे, हा आरक्षण एक मुद्दा असा आहे की समाजातील जे रंजलेले गांजलेले, जे कमी त्यांना सवलती मिळालेल्या आहेत, त्यांची प्रगती झालेली नाही, अशा पद्धतीचे जे लोक आहेत त्यांना आपण इक्वल फुटिंगवर, म्हणजे समान पातळीवर आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये ही सोय केली, आणि आपण SC ST आणि OBC वगैरे या सगळ्या रिझर्वेशन मध्ये आपण आलो. तर रिझर्वेशन किंवा आरक्षण हा शब्दच मुळी अशा लोकांसाठी आहे. मग ज्यावेळी अशा लोकांना आपण रिझर्वेशन देण्याची कुठेतरी आरक्षणाची मर्यादाही आपण ओलांडून जातोय, ज्या घटनेचा आधार आपण घेत असताना पाहिलं तर. नाही, कसं आहे की काही राज्यांमध्ये जर आपण बघितलं, आता तामिळनाडूमध्ये जर आपण बघितलं तर ती मर्यादा आपली जी 73 ची मर्यादा आहे तिथे 69% ऑलरेडी तिकडे आलेलं आहे.
आपल्याकडे 73% आपण आलोय, आपण कोर्टात गेलो, हे कोर्टात टिकू शकतं. सरकारने याच्यावर पूर्णपणे विचार केलेला आहे आणि पूर्ण विचारांती हा निर्णय घेतलेला आहे. कसं आहे की ज्यावेळी आपण आरक्षणाच्या बाबतीत बोलतो त्यावेळी आता जसं साहेबांनी सांगितलं की फडणवीस बीजेपीचे अध्यक्ष तिकडे गेले, त्यांनी भाषा जी वापरली ती आमचीच भाषा वापरली. फक्त ते तिकडे जाऊन त्यांनी ज्यूस दिला आणि ते उपोषण सोडवण्याची भाषा केली. 2006 मध्ये ज्यावेळी युपीए सरकारने त्यावेळी सांगितलेलं आपलं रिझर्वेशनच्या बाबतीत आपण भूमिका मांडलेली की अप्पर क्लास इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळी रिझर्वेशन देण्यात यावं, त्यावेळी बीजेपीने सांगितलं की आमचा त्याला सपोर्ट आहे. आणि नंतर आयत्या वेळेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सारस्वत संघ आणि बीजेपी या लोकांनी त्याला विरोध केला आणि मग त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये क्रिमी लेअरचा पण समावेश करा. म्हणजे बीजेपीची भूमिका ही अशी राहिलेली आहे की एका बाजूला हो म्हणायचं का तर लोक दुखावले गेले नाही पाहिजेत, पण त्यांना जे साध्य करायचंय ते कुठचं तरी एक हेतू किंवा कुठचा तरी एक पॉइंट तो मध्ये आणायचा की ज्याच्यामुळे त्या प्रक्रियेला खीळ बसेल. तर अशा प्रकारची जी भूमिका जो पक्ष घेतो त्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे. इकडचं जे आघाडीचं सरकार आहे या सरकारने नेहमीच सगळ्या समाजातील घटकांना बरोबर घेऊन कोणाच्याही हक्काला बाधा न होता कशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येईल आणि सगळ्यांना आपण समान पातळीवर कसं आणू शकतो या उद्देशाने हे आरक्षणाचे निर्णय घेतलेले आहेत असं तुम्ही म्हणताय. मला प्रवीण गायकवाडांना विचारायचं आहे. प्रवीण गायकवाड, ज्या पद्धतीने आपण बघतोय की प्रत्येक समाज समोर येतोय, आरक्षणाची मागणी करतोय, वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षणाचं आमिष आता निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडनं दाखवलं जात आहे. मिळेल तेव्हा मिळेल, आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेव्हा होईल, त्याला कालावधी निश्चित लागणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की आता ज्या प्रकारचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार हे निर्णय घेत आहे? नाही, मला थोडासा त्याचा इतिहास सांगणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी हंटर स्टॅटिस्टिकल कमिशनकडे पहिल्यांदा ही मागणी केली. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मण, शेनवी, कायस्थ, पारशी वगळता बहुजन समाज, मग तो लिंगायत समाज असेल, जैन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, यांचा समावेश 1902 मध्ये केला होता. आणि पुढे जी राज्यघटना आली त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एससी, एसटी आणि ओबीसी केलं होतं. खरं तर हे सगळे समाज आता जे समावेश केले जाते हे काँग्रेसच्या राजकारणाचे बळी आहेत. कारण 1950ला ज्यावेळेस राज्यघटनेमध्ये आपल्याला तरतूद झाली होती ओबीसीची, पण ती तरतूद पुढे अंमलबजावणी झाली नाही. 1953 ते 55 पहिला कालेलकर आयोग आला, त्याच्यामध्ये हे सगळे समाविष्ट होते. परंतु ते कालेलकर आयोग गुंडाळला गेला, मंडल आयोग गुंडाळला गेला. गरिबी हटावच्या नावाखाली इंदिरा गांधींनी ही भूमिका घेतली आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हा सगळा समाज दुर्लक्षित राहिला. राठोड साहेबांनी सांगितलं ते महत्वाचं आहे. समाजामध्ये आता लोक शिकायला लागलेले आहेत, नवीन नवीन प्राध्यापक पुढे यायला लागलेत, ते अभ्यास करायला लागलेत. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे सुरक्षित ठिकाण, ज्या ठिकाणी समाजातल्या जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळतं. आता आपला देश कसा आहे? आपला देश हा धर्म आणि जातींनी विभाजित आहे. सगळे लोक युक्तिवाद करतात की आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे. मुळात हे आरक्षण आर्थिक निकषावरच आहे, कारण हे सगळे जाती जमाती या ब्राह्मणी धर्माच्या व्यवस्थेमध्ये शोषित होते आणि हजारो वर्ष यांना शिक्षण, नोकरी आणि अधिकार मिळाले नव्हते. म्हणून आरक्षण एक सुरक्षित कवच आलं. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आम्ही जे आंदोलन चालवलं त्या आरक्षणाची भूमिका आमची व्यापक होती. आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक हा जो संघर्ष गेली महाराष्ट्रामध्ये 20 वर्ष मराठा महासंघ, मराठा सेवा संघ पाहत होता. बहुजन समाजामध्ये फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा न्यायची असेल तर आरक्षणाचा विषय आपल्याला पुढे रेटला पाहिजे, ही व्यापक भूमिका होती. आणि बहुजन समाजामध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे, ही भूमिका होती. असं तुम्ही म्हणताय. हाच मुद्दा घेऊन प्रवीण गायकवाड मला पुढे चर्चा करायची आहे. मला मनोहर दोंडेंना विचारायचं आहे की मनोहर दोंडे, ज्या मागण्या शिवा संघटनेने असेल, लिंगायत समाजाने असेल, सरकारकडे ठेवलेल्या होत्या आरक्षणाच्या बाबतीत, त्या मागण्यांचा खराच आज विचार केला गेला ज्या वेळेला सरकारने निर्णय घेतला? खरं तर सरकारने लिंगायत समाजाला आरक्षण देताना सुद्धा यामध्ये राजकारणच केलेलं आहे. आघाडी सरकारमधला माझा जो अनुभव आहे, गेली 18 वर्ष मी शिवा संघटनेच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत समाजाच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या जाती उपजातींना 4 प्रवर्गाचं आरक्षण मिळावं यासाठी गेली 18 वर्ष शिवा संघटना आंदोलन करते आहे. त्यातली 15 वर्ष आघाडी सरकार सत्तेमध्ये आहे.
आणि या 15 वर्षामध्ये आम्ही जी मागणी केली, अनुसूचित जातीचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे, परंतु राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये वीरशैव लिंगायत समाजातल्या 40 उपजातींचा समावेश हा ओबीसी, एनटी आणि एसबीसी या प्रवर्गामध्ये करावा, यासाठी 1996 पासून मागणी करून आम्ही आंदोलन करत असताना गेली 15 वर्ष मात्र आघाडी सरकारने आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर मात्र अत्यंत सतर्क झाली आघाडी सरकारमधली सत्ताधारी मंडळी आणि सन्माननीय शरद पवार साहेबांनी त्यातही वक्तव्य असं केलं की लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करू. म्हणजे द्यायचंय पण तेही फसवायचंय अशा पद्धतीची नीती शरदराव पवार साहेबांनी घेतली आणि आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाच्या श्रेयवादामध्ये लिंगायत समाजाचं आरक्षण गेली 15 वर्ष अडकून पडलं होतं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि आजही जे आरक्षण दिलेलं आहे ते फक्त कॅबिनेटनी त्याला मंजुरी दिलेली आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं जर न्याय कोणी दिला असेल तर राज्य मागास वर्ग आयोगाने दिलेला आहे. मी आपल्याला थोडंसं याची पार्श्वभूमी सांगेल की जेव्हा आंदोलनं सुरू झाली मागच्या 13 तारखेला कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विचार करण्यासाठी नामदार दिलीपराव सोपल समिती गठीत केली असं त्यांनी घोषित केलं. माझं असं म्हणणं आहे घटनेमध्ये अशा प्रकारची समिती नेमण्याचा कुठलाही अधिकार राज्य सरकारला नाही. शेड्यूलचा विषय बोलला गेला, त्या शेड्यूलमध्ये सुद्धा ओबीसी एनटी किंवा व्हीजेएनटी किंवा एसबीसी याचं आरक्षण द्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या 1990 मध्ये दाखल झालेली जी इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार ही जी याचिका आहे त्या याचिकेतला जो निकाल 1992 ला आला, त्यानंतर 1993 ला आपल्या राज्यामध्ये एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीचं रूपांतर 1995 मध्ये राज्य मागास वर्ग आयोग असं करण्यात आलं, ज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण देशभर वेगवेगळ्या राज्यात देताना त्याच्यामध्ये साधर्मता राहावी, युनिफॉर्मिटी राहावी, हा त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अर्थ आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं कुठलीही जात ओबीसी किंवा एसबीसी एनटी व्हीजेएनटी मध्ये समाविष्ट करायची असेल किंवा वगळायची असेल तर त्याचा अधिकार हा संपूर्णतः अभ्यास करून अहवाल शासनाकडे देण्याचा अधिकार, घटनात्मक अधिकार क्वासी ज्युडिशरी कोर्ट असलेल्या या राज्य मागास वर्ग आयोगाला आहे. आणि आमचा विषय सरकारच्या उदासीनतेमुळं सरकारमधले घटक पक्ष जे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पुढाकार घेत नव्हते. श्रेय कोणी घ्यायचंय, श्रेय कोणाला मिळणार आहे. मी अनेक वेळेला मोर्चे नेले, मोर्चे घेऊन गेल्याच्या नंतर आमची बैठक कधी मुख्यमंत्र्यांनी घेतली तर कधी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. जर आमची बैठक उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी खोडा मारला. कधी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असेल मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत तर त्याला उपमुख्यमंत्र्यांनी फाटा मारला. हा माझा गेल्या 15 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे इथेच धोंडे सर इथेच नेमकं राजकारण होतंय, इथेच नेमकं राजकारण होतंय, त्याच मुद्द्याला धरून आपण चर्चा करतोय. मला माझं स्पष्ट म्हणणं आहे, परंतु शेवटी मी एक धन्यता मानेल की शेवटी राजकारण करण्याच्या नावाखाली, श्रेय घेण्याच्या नावाखाली दिलीपराव सोपल समिती सुद्धा घटनाबाह्य अशा पद्धतीची समिती देऊन याचं श्रेय कोणी घ्यायचं याचा खटाटोप चालवला गेला. परंतु मी घटनाक्रम सांगेल, लिंगायतांचा या मुद्द्याकडे यायचं आपल्याला. धोंडे सर, या सगळ्या मुद्द्यांकडे यायचं. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा की मोदी लाटेला निष्प्रभ करण्यासाठी आघाडी सरकार आरक्षणाचं राजकारण करताय का? बघा जनतेला काय वाटतंय. 84% लोक म्हणतात की होय, हे आघाडी सरकारचं राजकारण आहे. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. आपण जे मुद्दे मगाशी मनोहर धोंडेंनी मांडले त्याच मुद्द्याला धरून मला पुढे हरिभाऊ राठोड तुम्हाला विचारायचं आहे की सरकारने वारंवार प्रत्येक गोष्टीचं आरक्षण देण्याबाबतची भूमिका ठेवली, चर्चा केली, चर्चा लांबवत ठेवली, निर्णय घेतले नाही. जसं ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांकडे फाईल आहे, उपमुख्यमंत्र्यांनी कधी खोडा घातला, उपमुख्यमंत्र्यांकडे फाईल आहे, मुख्यमंत्र्यांनी खोडा घेतला. म्हणजे इथं राजकारण झालंच की नाही? शेवटी त्याचा भोगावं लागतंय ज्यांची मागणी आहे त्यांना. नाही, मी म्हणायला तयार नाही. राजकारण मुळीच झालं नाही आहे. आणि थोड्या वेळेसाठी आपण समजू की आघाडी सरकार राजकारण करतं, पण आरक्षण तर दे ना. कमीत कमी आरक्षण दिलं की नाही? पण अजून फायदा व्हायला उशीर आहे. नाही, होणार ना, फायदा होणार. हे आरक्षण वगैरे एका दिवसात फायदा होत नाही. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय ना की मोदी लाटेला छय देण्यासाठी
खरं म्हणजे मोदी लाट तर ओसरली आता, मोदी लाट राहिलीच नाही आता, ती हळूहळू हळूहळू ओसरली आहे. आपण अनेक निकाल बघितले. पण याचा इतिहास जर आपण बघितला ना आरक्षणाचा, खरं म्हणजे काँग्रेस पार्टीने जे केलं आहे मागासवर्गीयासाठी आरक्षण, खरं आरक्षण आणि भाजपचा काही संबंध नाही. आरक्षण आणि मान्य मोदी साहेबांचाही संबंध नाही. मला आठवतं मोदी साहेब 15 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते गुजरातमध्ये, काय काम केलं त्यांनी? भटक्या मुक्तांचं आरक्षण काढून टाकलं. पहिला निर्णय त्यांनी तिथे घेतला. या खरं म्हणजे मोदी असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, आरक्षणाच्या बाबतीत ते नेहमी विरोधच करत राहिले. आणि आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी संधी दिली? काँग्रेसने दिली. आजपर्यंत जे जे आरक्षण आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या, अभिमुक्त, सगळ्या ज्या आरक्षण आणि सवलती गरिबांना कोणी दिल्या? तर काँग्रेसने दिल्या. मागचा आता सोनियाजींना जेव्हा गरिबांसाठी 2 रुपये किलो, 3 रुपये किलो, तर लगेच त्याच्यावर असं टीका झाली की हे सगळं राजकारण करत आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने गोरगरिबांना काही द्यायचं झालं, असं जर झालं तर त्याला आपण राजकारण असं म्हणतो. पण मला असं वाटतंय की याच्यात काही राजकारण नाही. आघाडी सरकारने वेळोवेळी व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे. आणि आजचा जो निर्णय आहे तो काही फारसा आरक्षण दिलेलं नाही. यांना फक्त तत्सम म्हणून काही जाती होत्या त्या हे गेले, आणि त्याच्यामध्ये 12 बलुतेदार जाती आहेत बघा, प्रत्येक याच्यात आहे. हे सगळ्या ह्याच्यांचा विचार करून सरकारने मतांवरती डोळा ठेवलेला आहे. हे विसरता कामा नये हरिभाऊ. निवडणूक जवळ आली आहे. केशव उपाध्याय ते हरिभाऊ राठोड थेट आरोप करतायत की भाजपला आरक्षणाचं काही घेणं देणं नाही, भाजप याच्यावर राजकारण करताय. आणि ज्या भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाच्या बाबतीत भाजप आता म्हणतंय हे आरक्षण नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरातचे असताना 15 वर्षापूर्वी त्यांनी उठवलेलं होतं. म्हणजे मी मगापासून ही चर्चा सगळी ऐकतोय, मला एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं. म्हणजे निष्ठा बदलल्या की माणसांची स्मृती पण जाते की काय, असा प्रश्न पहिला सगळ्यात मला पडला. थोडं हरिभाऊ राठोडने जरा 5-6 वर्षापूर्वीची त्यांची भाषणं ऐकून पाठवावीत. काँग्रेसला दिवस रात्र शिव्यांचा सगळ्यात जास्त आरडाओरड केला असेल तर हरिभाऊ राठोडांनी केला असेल की कसं काँग्रेस सरकार हे भटक्या विमुक्तांच्या विरोधातलं आहे. आता त्यांनी निष्ठा कशा बदलल्या लोकसभेच्या वेळी सगळ्या जगजाहीर तर मला चर्चा करायची नाही, ठीक आहे, तो वेगळा विषय. आता एक एक मुद्दे आपण घेत जाऊया सगळे. एक लक्षात घ्या, म्हणजे मला खरंच हसू येतं. आज अल्पसंख्याकांच्या आज घोषणा केली, लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज केली आहे. अहो गेले 4 वर्ष विधानसभेतलं रेकॉर्ड काढून बघा. एकनाथ खडसे त्यासाठी सातत्याने 4 वर्ष बोलतायत, दुसरं कुणीही त्या विषयावरती बोलत नाही. आणि हरिभाऊ राठोडांच्या माहितीसाठी, कारण त्यांना फार भाजप म्हणजे भटक्या विमुक्तांच्या विरोधात असं आता काँग्रेसमध्ये असल्यामुळे अधिक तीव्रतेने बोलावं लागतं, त्यामुळे ते बोलतायत. हे भारतीय जनता पार्टीचे ज्या धनगर या सगळ्या आरक्षणाच्या मागण्या आज आल्यात का हो? आता आणखीन सांगतो मी तुम्हाला. 1982 मध्ये धनगर समाजाला, म्हणजे 1960 पासून धनगर समाजाची मागणी आहे, पण 1982 मध्ये प्रस्ताव केला होता. हाच प्रस्ताव काँग्रेस राष्ट्रवादीने मागे, त्यावेळी ते एकत्र होते, मागे घेतला कॅबिनेटचा प्रस्ताव. हे 87 साली घडलं. त्यामुळे हे म्हणजे दरवेळी फक्त गाजर दाखवायचं, राजकारण करायचं इलेक्शनच्या तोंडावरती. आणखीन एक उदाहरण, आता हरिभाऊ फारच भटक्या विमुक्तांबद्दल प्रेम व्यक्त करतात. हरिभाऊ राठोड 2011 मध्ये, माहिती नसेल तर सांगतो, हा कमिशन ह्याचा सर्वे रिपोर्टचा अहवाल तुम्हाला तारीखवार सांगतो मी. त्यावेळी भटक्या विमुक्तांसाठी देशामध्ये 13 कोटी काय लोकसंख्या निधी असला पाहिजे म्हणून युपी सरकारकडे मागणी लोक करायला गेले. युपी सरकारने 13 कोटी लोकसंख्येसाठी 10 कोटी रुपये ठेवले, म्हणजे पर हेड 75 पैसे. चला सुरुवात आहे, काहीतरी लोकांनी समाधान मानलं. त्याच्यानंतर पहिल्या 2011चा जो रिपोर्ट आला, हरिभाऊ राठोड मी मगापासून ऐकतोय, आता मला पूर्ण तुम्हालाच करायचं आहे. आता तर बॉल तुमच्याच कोर्टात आहे. आता ऐका, आता तर माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहे. आता करा ना, आता ऐका, जरा कडवट असलं सत्य तरी ऐका. त्या 10 कोटीतले 9,99,00,000 रुपये हे इतरत्र वळवले. फक्त 1 लाख रुपये त्या समाजासाठी खर्च केले गेले आणि ते कॉम्प्युटर आणि बिल खर्च करण्यासाठी गेले. हे यांचं काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा या लोकांचं भटक्या विमुक्तांबद्दलचं प्रेम आहे. आज जे सगळं सुरू आहे या वेगळ्या जात्यांचं राजकारण देण्याचं, हे पुतना मावशीचं प्रेम आहे. हे खोटी सगळी आश्वासन आहेत, गाजर दाखवणं आहे.
गायकवाड चला फार उपाध्यायजी, आरक्षण आपण मान्य समर्थन करूया. करतायत. आपण आता एक मिनिटं, हे एक धनगरांना मिनिटं, आरक्षण एक देणं मिनिटं, तुमच्या एक हातात आहे. द्या ना मिनिटं. आरक्षण. हरिभाऊ राठोड अहो, द्या ना. हरिभाऊ नाही राठोड जरा केशव थांबा केशव ना. जे आरोप अहो, आता हरिभाऊ केलेले आहेत ना, राठोड इथे थांबा डॉक्टर ना राजू जरा. वाघमारे देखील आहे, काँग्रेसचे हरिभाऊ प्रवक्ते. राठोड जरा त्या थांबा. त्या त्या आरोपांचं उत्तर आपण हरिभाऊ त्यांच्याकडनं घेऊ. थांबा. काँग्रेस ज्या पद्धतीने म्हणतात ते नाही नाही एक मिनिट म्हणजे येतो मी जे आरोप केले त्या आरोपांचं उत्तर घेऊ. कसं आहे की बीजेपीची एक भूमिका नेहमीच राहिलेली आहे की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. जर ह्या आरक्षणाचा इतिहास जर तुम्ही बघितलात तर 1985 साली ज्यावेळी माधवसिंग सोलंकीनी गुजरातमध्ये 27% आरक्षण 85 बॅकवर्ड जातीला लावायचा निर्णय घेतला, त्यावेळी बीजेपीनी इतकं तिकडे व्हायलंट अगदी अतिरेकीपणाने गुजरातमध्ये एवढा गोंधळ घातला, तिथे हजारो दलितांची कत्तल झाली. आणि त्याच वेळी आपले जे पंतप्रधान मोदी साहेब आहेत हे हेगडेवार भवनमध्ये बसून त्याचा लेखाजोखा मांडत होते. याच बीजेपीनी व्हीपी सिंगांनी यांचा सपोर्ट घेऊन सरकार बनवलं. ज्यावेळी व्हीपी सिंग साहेबांनी मंडल आयोगाची इम्प्लिमेंटेशनची मागणी केली आणि ते करायचे ठरवलं आणि ते केलं, त्यावेळी घोषणा केली. त्याच्यानंतर बीजेपीनी काय केलं तर सपोर्ट काढून घेतला आणि त्यांचं गव्हर्नमेंट पाडलं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्ह आहेत की 14.5% दिलं पाहिजे. गुजरातमध्ये गुजरात सरकारचं ॲफिडेव्हिट आहे की ते 9.5% देतात आणि त्याला हे मोदीच त्यावेळी मुख्यमंत्री होते. म्हणजे राजकारणामध्ये जर तुम्ही इतिहास बघितला तर RSS आणि बीजेपी या दोन्ही गोष्टी नेहमी या दलित, मुस्लिम आणि जे काही पिछाडलेले लोक आहेत त्यांच्याच पाठीमागे आणि त्यांच्याच विरोधात उभे राहिलेले आहेत. ज्यावेळी 2002 मध्ये मोदी सांगतायत की मी घाची समाजाचा आहे, आता त्यांनी सांगितलं ह्या निवडणुकीमध्ये. पण ज्यावेळी 2002 मध्ये राजकोटच्या घाची कम्युनिटीनी मोदींचा सपोर्ट मागितला की तुम्ही आमच्या कम्युनिटीच्या आहात, आम्हाला सपोर्ट करा आणि हे म्हणणं पुढे येऊ द्या, त्याच वेळी याच बीजेपीनी त्यांना हे घाची कम्युनिटीचे आहेत ते म्हणून बाहेर यायला मोदींनी विरोध केला. पण आता पंतप्रधानाच्या पदाच्या निवडणुकीमध्ये स्वतः सांगत फिरले की मी दलित आहे का तर मतं पाहिजेत. आपण उत्तर घेऊ. आपण उत्तर घेऊ. केशव ब्रेक घ्यायचं, 1 मिनिट माझ्याकडे उत्तर द्या. नाही एका मिनिटात उत्तर म्हणजे देता येणार नाही कारण नाही आपण चर्चा अजून पुढचा सेगमेंट आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्या. हा त्याच्यामुळे नाही असं आहे की गुजरातमध्ये काय झालं, वाघमारेंचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना इथल्या एकाही प्रश्नावर उत्तर द्यायची त्यांची तयारी नाही आणि त्याच्यामुळे कुठे इकडे काय झालं आणि तिकडे काय झालं ही चर्चा भरकटवू नका. आपण मुद्द्यावरती वाघमारे चर्चा करूया. बीजेपीचा इतिहास मोदींचा इतिहास आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाच्या विरोधात कोण होतं आजपर्यंत वाघमारे हा इतिहास जरा माहिती घेऊन बोला. बाकी काही वाघमारे जरा माहिती घेऊन बोला. वाघमारे जरा माहिती घेऊन बोला, योग्य माहिती. महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, केवळ खोटी आश्वासनं देण्याचं काम सुरू आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. आम्ही आरक्षण दिली, मराठ्यांना 16% दिलं, मुस्लिमांना 5% दिलं. महाराष्ट्राचं आहे. आता येतो मी मराठा आरक्षण. मराठा आरक्षण 16% येतो, 16% नाहीये मराठा. ऐकून घ्या, तुमची अर्धवट माहिती आहे. वाघमारे माहिती अर्धवट आहे तुमची. वाघमारे माहिती अर्धवट आहे. आता ऐका, संधी आहे तुम्हाला, ऐकून घ्या ना. आम्ही बघा मोदी साहेबांची परीक्षा आहे, तुमची परीक्षा आहे. 4 लोक एक मिनिट त्याला उत्तर देऊ द्या. 4 लोक बोला त्याला उत्तर देऊ द्या. नाही बोला. हा म्हणजे 4 लोक जर एका वेळी बोलत असतील, एकाच्या म्हणजे 4 मुद्दे आणि 4ही लोक ऍट अ टाइम बोलतायत, अशी चर्चा होऊ शकते का? नाही चर्चा घडवू शकतो आपण. तुम्ही बोला ना, संधी दिलेली आहे, बोला, चर्चा होऊ शकते. एकेकाने मला वाटतं एक मुद्दा आपण उपस्थित केला पाहिजे. चर्चेतला काही आपण किमान गोष्टी पाळल्या पाहिजेत. मुळात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आता निवडणूक आहे ती महाराष्ट्रातली आणि विषय पण आपला असा आहे की महाराष्ट्रामध्ये काय राजकारण होतंय त्याच्याबद्दल आहे. त्यामुळे इतरत्र जगात काय चाललं, इतर राज्यांनी काय केलं, दक्षिण आफ्रिकेत काय झालं, याची चर्चा इथे नाही करायची. पहिली गोष्ट त्याच्यामुळे नाही अरे असं नाही, त्याच्यावर गुजरातवर चर्चा करू, 100% करू. तो आजचा विषय नाहीये वाघमारेजी, तो आजचा विषय नाहीये. समजून घ्यायचा प्रयत्न करा, विषयाला फाटे फोडू नका. तुम्हाला तुमच्यासाठी एक कडवट आहे.
भारतीय जनता अरे पार्टीला पण फार आम्ही चांगली संधी करणारच आहे. आम्ही तुम्ही करणारच. संधीचं सोनं आम्ही करून घ्या. तुमच्यासारखं नाही आता खोटी आज आश्वासनं आज देणं हे देऊ आमचं शकता काम तुम्ही नाही. आरक्षण. बोला आज अहो आज अहो खोटी अहो आम्ही असं मराठा नसतं. जसं नोटिफिकेशन काढलं ना मोदी अहो, साहेबांनी आपल्या अहो, धनगर काय- समाजाचं एक- नोटिफिकेशन काढायला पाहिजे आजच्या आज. निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही धनगराला असं- आरक्षण द्या. तुम्हाला काही माहिती आहे? अहो, सगळी तुम्ही माहिती आमदार आहे. आणि खासदार होतात ना हरिभाऊ. अहो, सगळी हरिभाऊ काही माहिती आहे ना अहो, मला कायद्याची? माहिती आहे म्हणून असं सांगतोय मी. नसतं निघत. अहो म्हणून तिथं बिल सांगतो ना पडलंय तुम्हाला. आपलं आमचं अहो, धनगराचं हरिभाऊ, बंजाराचं निष्ठा बंजारा आणि बदलण्याचा धनगराचं निष्ठा सगळं बदलण्याचा कायदा रिकमेंडेशन नसतो जॉईंट सोपा. पार्लमेंटरी कमिटीने पूर्ण हरिभाऊ, देशभर निष्ठा फिरून बदलण्याचा रिपोर्ट कायदा दिलेला आहे. सोपा अहो, नसतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तुमच्या रिकमेंडेशनची अहो, आवश्यकता हरिभाऊ, नाही निष्ठा आहे. तुम्ही बदलण्याचा समजून कायदा घ्या. मी सोपा वारंवार नसतो. सांगतो. निष्ठा बदलण्याचा तुम्ही आरक्षण हरिभाऊ, आजही देऊ शकता. निष्ठा बदलण्याचा कायदा मोदी सोपा साहेब आजही देऊ नसतो. शकता. अहो निष्ठा बदलवण्याचा अहो, प्रश्न नाही. हरिभाऊ. अहो याच्यासाठी अहो, नाही नाही मुळात मला ब्रेक घ्यायचा आहे. हरिभाऊ केशव मला ब्रेक घ्यायचा आहे. हरिभाऊ केशव मला ब्रेक घ्यायचा आहे. आता लक्षात आलं असेल प्रेक्षकांना आपल्या की दोन पक्षाच्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणामध्येच आरक्षण कसं अडकलेलं आहे. त्यामुळे त्याला संधी मिळत नाही. ब्रेक घेऊ. ब्रेकला आपल्याला संधी द्यावी लागणार आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा की मोदी लाटेला निष्प्रभ करण्यासाठी आघाडी सरकार आरक्षणाचं राजकारण करताय का? बघा काय म्हणते जनता. 86% लोक आत्ताही म्हणतात की होय हे आघाडी सरकारचं राजकारण. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मला प्रवीण गायकवाडांना चर्चेमध्ये आणायचं आहे. प्रवीण गायकवाड, ज्या सगळ्या मुद्द्यांविषयी आपण बोलतोय, आपला आता शेवटचा सेगमेंट आहे, वेळ थोडका आहे, त्यामुळे सगळ्या पाहुण्यांकडे जायचं आहे मला. तुम्हाला काय वाटतं की आत्ता नेमकं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्येच कुठतरी आरक्षण अडकून बसलेलं आणि त्या चौकटीच्या बाहेर ते निघत नाही आहे, आणि जरी निघालं त्याचा फायदा फारसा कोणाला होताना दिसत नाहीये? नाही, मुळात मला पहिल्यांदा स्पष्ट करायचंय की काँग्रेस ही सुद्धा आरक्षण विरोधीच होती आणि भारतीय जनता पार्टी संघ परिवार हा आरक्षण विरोधीच राहिलेला आहे. त्यामुळं त्याचं ते राजकारण करतात हे सत्यच आहे. आणि लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयाचा प्रवीण कुठल्याही गायकवाड क्षणी प्रवीण गायकवाड मग काँग्रेस भाजप आणि आपण तुम्ही लक्षात म्हणताय घेतलं राष्ट्रवादीचं पाहिजे काय? की निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीचं काय? नाही, राष्ट्रवादी सुद्धा हे बघा, राजकारणामध्ये जेवढे पक्ष आहेत त्यांना खऱ्या अर्थाने समाजातल्या लोकांना न्याय द्यायचाच नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणासाठी राजीनामा दिला होता. बरोबर. हे नेहरूंच्या काळात घडलेलं आहे. नंतर मंडल दाबून टाकण्यासाठी इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा केली, मी सुरुवातीला सांगितलं. आणि मगाशी जो उल्लेख झाला तो गुजरात मधल्या दंगलींचा, अगदी अलीकडे ज्या वेळेस IIT मध्ये आपल्याला दिल्लीमध्ये ज्यावेळेस ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार म्हटलं गेलं तर तिथं सुद्धा मुलांना उचकून दिलं गेलं. कुणी चिडवून दिलं त्यांना? का डॉक्टर मुलं आणि IITची मुलं रस्त्यावर आली आरक्षणाच्या विरोधामध्ये? संघ परिवाराची, भारतीय जनता पार्टीची आरक्षणाच्या विरोधात भूमिका आहे आणि काँग्रेसची सुद्धा आहे. हे आर्थिक निकषाच्या नावाखाली हे दाबून टाकतात, हे राजकारण करतात. तर मला त्याचं स्वागतच करायचंय. किमान हे राजकारण करत असताना लोकांच्या मताच्या दबावाखाली तरी हे त्यांना न्याय देतात. ते कुठल्या क्षणी देतात, निवडणुकीच्या अधिकार देतात, नंतर देतात, याला फारसा काय अर्थ नाहीये. लोकशाहीमध्ये मताला दबाव आहे आणि त्याला किंमत आहे, म्हणून तरी समाजाला आज किंमत आहे लोकशाहीमध्ये. ते सगळे राजकीय पक्ष या समाजाचं शोषण करतात. हे 57-58 वर्षामध्ये सिद्ध झालेलं आहे. सगळे राजकीय पक्ष समाजाचं शोषण करताय स्पष्टपणे तुम्ही बोलताय. प्रवीण गायकवाड, धोंडे सर, तुम्हाला काय म्हणायचंय? स्पष्ट बघा, आजची चर्चा ही लिंगायतांना आरक्षण दिल्याच्या विषयावरून सुरुवात झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचा गैरसमज होऊ नये. खरं तर आजही आघाडी सरकारने लिंगायत समाजाला जे आरक्षण दिलंय ते दिलेल्या आरक्षणाचा राज्यातल्या फक्त 10% लिंगायतांना फायदा आहे. आणि म्हणून ही फसवेगिरीच आहे, पुन्हा शुद्ध फसवेगिरी आहे. SC, OBC, NT आणि SBC असे 4 प्रवर्ग वेगवेगळ्या जाती उपजाती लिंगायतांच्या त्या 4 प्रवर्गामध्ये मोडतात. त्यापैकी OBC, NT आणि SBC या 3 प्रवर्गामध्ये महाराष्ट्रातल्या 40 उपजाती समाविष्ट करा, ही शिवा संघटनेची मागणी आहे. पण आजच्या याच्यामध्ये जी काही त्यांनी दिलेलं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस जी आहे काल जी सादर केली, मला आश्चर्य वाटलं. 15 वर्ष आघाडी सरकार, आम्ही अनेक वेळेला मोर्चे नेले. उपाध्यायांनी म्हणल्याप्रमाणे जेव्हा मी 2008, 2009 आणि 2010 सलग 3 वर्ष दोन्ही अधिवेशनावर मोर्चे नेले. सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव आले, सभागृहामध्ये लक्षवेधी मांडल्या गेल्या. गोपीनाथरावजी मुंडे असतील, एकनाथराव खडसे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, रामदासजी कदम असतील, यांनी लक्षवेधी मांडल्याच्या नंतर समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे
आणि स्वरूपसिंग नाईक यांनी उत्तरं दिलेलीत लेखी, तरी त्यावर अंमल झाला नव्हता. परंतु आज मात्र राज्य मागासवर्ग आयोगाने जी शिफारस केलेली आहे ती अत्यंत बोलकी आहे. त्यांनी असं म्हटलंय की राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीतला जो अर्थ आहे तो आपण समजून घेतला तर राजकारण होते आपल्या लक्षात येईल. त्यांची शिफारसच अशी आहे की राज्याच्या ओबीसी आणि एसबीसी या GR मध्ये ज्या ज्या जाती उपजाती आहेत त्या जाती ज्या लिंगायतामध्ये मोडतात त्या प्रत्येक जातीला लिंगायत शब्द जोडून आरक्षण मिळण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. असं असताना 40 जाती तिथं समाविष्ट होणं आवश्यक असताना आज मात्र ओबीसी मध्ये 11 आणि एसबीसी मध्ये 3 अशा एकूण 14 जातीचा समावेश केल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून हे करताना सुद्धा श्रेय घेण्यासाठी दिलीप सोपल कमिटी किंवा सत्ताधाऱ्यांचे बटीक असलेले आमच्या समाजातले जे कोणी 2% लोक आहेत त्यांना हाताला धरून आंदोलन करा असं सांगण्यात आलं. आणि बरोबर आहे. आंदोलन करण्याच्या राजकारण हे नावाखाली शेवटपर्यंत होत राहणार. सोपल धोंडे सर, कमिटी- आरक्षण पदरात पडेपर्यंत त्याच्यावर राजकारणच होत राहणार. पण हे राजकारणातनं सुटका कशी होणार? केशव उपाध्ये, मला तुम्हाला विचारायचंय. राजेंद्रजी, याच्यामध्ये आमच्या समाजाला आजही पूर्ण म्हणजे या ठिकाणी आरक्षण मिळालेलं नाही. अगदी खरंय. तोच मुद्दा मला केशव उपाध्यायांना विचारायचा मागणी आहे. असताना धोंडे सर, केशव उपाध्यायांना तोच मुद्दा विचारायचा आहे. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाज असो अथवा इतर सर्व समाज असो, या जे समाज वंचित आहेत, विकासापासून दूर आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांना विकास संधी दिली पाहिजे, ही आमच्या पार्टीची सातत्याने भूमिका आहे. प्रश्न प्रामाणिकपणाचा तेव्हा येतो ज्यावेळी तुम्ही 15 वर्षापासून एखाद्या प्रश्नाचा विलंब ठेवता, त्याला उत्तर शोधत नाही, त्याला निर्णय देत नाही आणि निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळी तातडीने काहीतरी निर्णय करायला जाता. आता सुद्धा म्हणजे त्याला कायद्याच्या त्याला लागू होतं की नाही. आता सुद्धा मराठा आरक्षण हे कोर्टात अडकलेलं आहे. त्याच्यासाठी एक ॲफिडेव्हिट सादर करायचं, ते सरकार सांगते प्रत्येक आम्ही सादर करू, पण ते सादर केलं जात नाही गेले अनेक दिवस. हे मला वाटतं आपल्या इथे गायकवाडांना माहिती असेल. करत नाही कारण त्यामुळे कोर्टात माझं टिकलं की नाही याची शंका आहे त्यांना. एक्झॅक्टली मला तेच मला म्हणायचंय की त्याच्यामुळे ते करत हे नाही केवळ सरकार. माझं म्हणणं की लांगुल चालन म्हणजे केवळ मतांच्या बेजमीसाठी तात्पुरतं दाखवायचं गाजर. एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे आताचा जमाना बदललाय. केवळ एकदा काहीतरी दाखवायचं म्हणजे मी तुम्हाला आता जी लेटेस्ट उदाहरणं देतो. असंच लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या, मुस्लिम आरक्षणापर्यंत घोषणा करण्यात आल्या, पण त्याचा कुठेही फायदा झाला नाही. नंबर 2, राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पूर्वी जाटांना आरक्षण देण्याचा घोषणा काँग्रेसच्या सरकारने केली. सोनिया गांधी, राहुल गांधींचे मोठे मोठे तिथे पोस्टर लावण्यात आले, ते क्रेडिट सगळं घेण्यात आलं, पण तरी सुद्धा त्या पट्ट्यामधून काँग्रेस निघून गेली. एक लक्षात घेतलं पाहिजे. एक ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. नाही, लिंगायत ऐकून घ्या. समाजाच्या अहो, मागण्या हरिभाऊ, एक तर अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला पाहिजे. हरिभाऊ, अहो, तुमच्याच अरे कोर्टात आहे हरिभाऊ, बॉल, ऐकून- तुम्हाला करायचं आहे. बाकी अहो, राहिलेल्या हरिभाऊ, 50% अरे मागण्या हरिभाऊ, जरा मंजूर मध्ये- केल्या आघाडी सरकारने. बाकी तुम्हाला करायचंय. हरिभाऊ, ऐकून घ्या तुम्ही. अहो, हरिभाऊ, आता इतिहास अरे कशाला हरिभाऊ, सांगताय? मध्ये तुमच्या तुमची समोर वेळा आहे बोला ना. ना हरिभाऊ. लिंग- अहो, तुमची चर्चा आल्या, तुम्ही बोला ना. अहो, जरा किमान दुसऱ्याचं अरे- ऐकायची सवय ठेवा हरिभाऊ. अहो, उपाध्यायजी, हे हरिभाऊ, तुम्हाला दुसऱ्याचं करायचं ऐकायची आता. सवय ठेवा. नाही, हरिभाऊ, मला तुमचाच जाऊन- मुद्दा. केशव हे जे म्हणतायत अगदी माझं थोडक्यात, ऐकून माझा वेळ संपत आला. हे जे म्हणतायत की आता बॉल तुमच्या कोर्टात आहे, हां. आता तुम्ही काय करणार सांगा? अहो, मी लिंगायत तुम्हाला समाजाला तेच एससी सांगतोय, पाहिजे या ते सगळ्या तुमच्या विषयामध्ये. कोर्टात. अल्पसंख्याकाचा अहो, ऐकून दर्जा घ्या. पाहिजे एक उदाहरण ते सांगतो, केंद्र सरकारने एक द्यायचं. उदाहरण आम्ही सांगतो, रिकमेंडेशन एक केलंय उदाहरण ना. ते सांगतात ऐकूया आपण. हां. हरिभाऊ आज जरा थोडं मॅच्युरिटीची अपेक्षा तुमच्याकडून करतो. आता काँग्रेसमध्ये गेल्यावर तरी ऐकून घ्या. आता पुढचं. आज जो असं आहे निर्णय की आता झालाय- ऐकून घ्या. अहो हरिभाऊ, अहो, निर्णय- मध्ये बडबड करू नाही, नाही, नका मग ना, थोडक्यात हरिभाऊ. हरिभाऊ थांबा. थोडक्यात उत्तर द्या पटकन, माझा वेळ संपला. समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा नाही, पाहिजे जे असं आहे, आणि अहो, त्यांना एससीच्या काही जाती त्यांच्या एससी मध्ये येतात. अशा हे दोन्ही बडबडीला तुमच्या उत्तर कोर्टात म्हणजे आहे. मी नाही देऊ शकत. नाही ठीक आहे. आता अशा बालिश बडबडीला उत्तर नाही देऊ नाही शकत. मुद्दा रास्त आहे. आता बॉल माफ तुमच्या करा. कोर्टात आहे. विषयाचं अहो, विषयांतर करताय. अहो, ते मला बोलूच देत नाही येत ना. नाही, आता मी सांगतो ना. मी सांगतो, थांबवलं त्यांना. उत्तर द्या. चर्चेमध्ये नाही, मी थांबवलंय. उत्तर असं द्या. आहे, हरिभाऊ असं आहे. नाही, दोन गोष्टी आहेत. या सगळ्या आज तो निर्णय तुम्ही घेतलाय. जरा थोडं थांबा ना जरा. मुळात मध्ये हा प्रश्नाचा तुमचा काही क्रेडिट नाही. गेले सातत्याने अनेक वर्ष हा विषय आम्ही मांडतो आहोत आणि या सगळ्यांना
केंद्रामध्ये सुद्धा देतोय आणि राज्यात सुद्धा महिना 2 महिन्यात आम्ही सत्तेवर येणार आहोत. त्यामुळे आम्ही या सगळ्या प्रश्नांना योग्य पद्धतीने आरक्षण करू, योग्य कोर्टात टिकेल असं आरक्षण देऊ. त्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची आम्हाला इथे आवश्यकता नाही. आवश्यकता नाही. माझा वेळ संपलाय. फक्त केशव संघर्ष- माझा वेळ संपला. ही चर्चा आता अशीच वाढत जाईल. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी आपला प्रश्न बघा की मोदी लाटेला निष्प्रभ करण्यासाठी आघाडी सरकार आरक्षणाचं राजकारण करतंय का? बघा पडद्यावर 87% लोक म्हणतात की होय, हे आरक्षणाचं राजकारण होतंय. मात्र तुम्हाला लक्षात आलं असेल, आरक्षण कोणी द्यायचं, कोणी पाठपुरावा केला आणि कोणी त्याची मागणी लावून धरली, याच्याच श्रेयवादामध्ये मतांचं राजकारण निवडणुकीनंतर आणि निवडणुकीपूर्वी होत राहिलेलं आहे. पण जनतेचा दबाव असल्यामुळे जनतेच्या मागण्यांना किमान वाव मिळतोय. हे जरी आपल्या लक्षात आलं असलं तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण किती दिवस राजकारण करत जनतेला असंच या चक्रामध्ये फसवत राहणार, याचाही विचार राजकारण करणाऱ्यांनी आणि आरक्षणाच्या बाबतीतली मागणी पुढे जात असताना आपण त्याचा पाठपुरावा कितपर्यंत करतोय, याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. इथंच थांबू. हा फक्त ऐकून लोक.